तो खालचा मीटर आहे, फोटोमध्ये 3160 आहे काहीतरी. आत्ताचा लेटेस्ट 13,000 आलाय, 13,500 आणि जूनचा 3,000 रुपये. हा, म्हणून कंप्लेंट टाकले की 500 युनिट जास्त पडलं. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर बरेच दिवस झाले वेट करताय ना आपल्या व्हिडिओचा, कधी व्हिडिओ येणार, कधी व्हिडिओ येणार. आता जेव्हापासून आपण महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावरनं आलोय, रायगडवरनं 7 जून पासून आपण कामाला सुरुवात केली आणि आज आहे 7 जुलै. कंप्लीट 1 महिना झालाय टाईल तोडण्यापासून सर्व काही. आता फर्निचरचं काम सुरू आहे. म्हणजे अक्षरशः आता कंटाळा यायला लागलाय. असं वाटतंय कधी काम संपणार आणि कधी आपला किचन होणार. पण आणखी जे आपले मिस्त्री आहेत जे काम करतात ते सांगतात की आणखी 5 ते 1 आठवडा लागेल. तर उमा मॅडम गुड मॉर्निंग. आणि अनायाचा आता मला वाटते ऑनलाईन क्लास. हे काय लॉकडाऊन लागलाय? पाऊसमुळे तिला सुट्टी भेटली आणि सुट्टीमध्ये ऑनलाईन क्लास सुरू केलेत स्कूलनी, तेच अटेंड करते. तर कालच नवीन बाईक घेतली डुकाटी, त्याचाच तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत असेल. घरीच डायरेक्ट किचन मध्ये घेऊन पार्क केली. तर काय उमा मॅडम काय चालू आहे? आपले ऑर्डर चालू आहे. मसाल्याची ऑर्डर आलेली आहे 7 किलोची, ते पॅकिंग करायची आहे. मुलुंड वरून आपल्याला ऑर्डर आलेली आहे रचना मॅडमचा. 7 किलो मसाला मागवला. आणि आपले एकविराला पण जाणार आहेत मंडळी, ते पण 6 किलो घेऊन 6 किलो मागवलंय. हा, ते अश्विनी ताईच्या सोबत पाठवायला सांगितलं. तर तुम्हाला पण इच्छा असेल मसाला, कोळंबी लोणचा तर आले आले लगेच संपते. काल किती ऑलमोस्ट संपलंय. भरपूर ऑर्डर केलं, 15-16 ऑर्डर केलं. तर इच्छा असेल तर लवकरात लवकर मागवा. चला, मस्त मसाला वगैरे पॅकिंग झालाय. आणि आपल्या किचनचा काय अपडेट आहे तर सर्व काही फायनलमध्ये लागलाय बघा. हे जे आपण कॅबिनेट्स लावले होते ते सर्व उतरवलेत आणि त्यांना फिनिशिंग, सनमायका वगैरे लावायला घेऊन चाललेत. आणि काल आपला गॅसवाला पण आला होता, तो मस्त एकदम मीटर इन्स्टॉल करून गेलाय. गॅस शेगडी पण आपण लावू शकतो आज. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, तर उतरलोय खाली आणि आलोय MSCBच्या ऑफिसला. कारण मागच्या टायमाला जो आपल्याला बिल आला होता तो आला होता 3,000 आणि या टायमाला आलाय तो डायरेक्ट 13,500. रवी साहेबांशी माझं बोलणं झालं, जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना विचारलं की वेल्डिंगचं काम सुरू असलं, आपण टायल्स फोडायला ज्या मशीन वगैरे वापरला की एवढा बिल येतो काय? ते म्हणाले बिल येते पण जास्तीत जास्त 1,000 ते 1,500 रुपये जास्त येते. पण डायरेक्ट आपल्याला 10,500 रुपये जास्त आलाय. म्हणूनच त्याची कंप्लेंट द्यायला आलोय. तर तुम्हाला पण बिल जास्त येते तर नक्की कमेंट करा. आणि जर येत असेल तर काय करताय, कशी कंप्लेंट करताय, कुठे कंप्लेंट करताय ते पण सांगा. आता मी नियरेस्ट आमच्या इकडे जो MSCB ऑफिस आहे तिकडे आलोय. तिथे आतमध्ये जातो, साहेबांना वगैरे भेटतो तिकडे आणि ते काय म्हणतात ते तुमच्यासोबत शेअर करतो. तर मंडळी, इलेक्ट्रिशियन MSCBच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो आपण. आणि माझ्याच सारखी मंडळी भरपूर जण भेटली आपल्याला. सर्वजण कंप्लेंट करायला आलेत, सर्व निराश चेहरे. म्हणजे त्यांना पण 12,000 बिल आलाय, एकाला तर 17,000 बिल आलाय. एक मॅडम तर 15 दिवसापासून फेऱ्या मारते बिचारी. तिचा आता तर लाईट कापायला येणार आहेत तरी पण अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. तर मी पण गेलो होतो, त्यांना सांगितलं की मला 10,000 रुपये बिल आलाय. जूनमध्ये 258 युनिट पडले होते आणि जुलैमध्ये माझे डायरेक्ट 715 युनिट पडलेत. तर याला मी काय करू? तर पहिले तर मला इकडे तिकडे पाठवला. नंतर ज्या मॅडम होत्या त्यांनी मला खूप मदत केली. माझा बिल व्हेरीफाय करून दिला, जो ऑनलाईन आपल्याला दाखवतो फोटोसोबत तो, आणि माझा बिल मॅच करते काय ते सर्व व्हेरीफाय केलं. आणि त्यांनी सांगितलं की तुमचं बरोबर आहे सर्व आणि तुम्हाला बिल भरायला लागेल. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कंप्लेंट टाका. जे इलेक्ट्रिशियन आहेत आमचे MSCBचे ते घरी येतील, मीटर चेक करतील आणि ते रिपोर्ट देतील. मग त्यांच्या रिपोर्ट अनुसार आम्ही तुम्हाला बिल लावू. म्हणजे त्यांनी रिपोर्ट दिला की मीटर ओके आहे तर आपल्याला 13,500 भरायला लागतील. ते मान्य नाही करत की आमचा मीटर फॉल्टी आहे. ते सांगतात की तुमच्या घरामध्ये काय फॉल्ट आहे का बघा, अर्थिंग चेक करा, कुठे लिकेज वगैरे आहे का बघा. आमच्या घरामध्ये किचनचं काम चालू आहे, तो सतत इलेक्ट्रिशियन येतोय. तर काय अर्थिंगचा प्रॉब्लेम असता तर त्यांनी नक्कीच आपल्याला सांगितलं असता. पण आता तसं काही नाही आहे. जर आपण आपल्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, लाद्या विद्या फोडतोय, वेल्डिंगचं काम करतोय, आला तर जास्तीत जास्त 2,500-3,000 रुपये जास्त येईल बिल. पण आता डायरेक्ट 10,500 बिल आलंय. तर बघूया आता काय हालत होत आहे ती.
किंवा आपल्याला पण अशाच फेऱ्या मारायला लागतील की काय होते ते. तर थोडासा वेट करूया. ते इलेक्ट्रिशियन आज आले तर आपण दाखवूया ते काय म्हणतात आपला मीटर चेक करून. तर अशी कामं सर्व हळूहळू निघत चालली. म्हणजे एक तर आपला तो कन्स्ट्रक्शनचा किचनचा खर्च आणि हे आता वरचे काय नाही काय निघत चाललंय. तर तुम्हाला पण किती बिल येते ते नक्की कमेंट करा आणि जर अचानक वाढला असेल तर तुम्ही काय केलं त्याच्यावरती ते पण आम्हाला सांगा. चला, दुपारचा 1 वाजलाय. सर्व कामं आपली आटपून आलोय आणि आपले जे विपुल सर आहेत, गोल्ड विपुल त्यांचं नाव आहे यूट्यूबवरती, त्यांनी कमेंट केली की पण तुम्ही यावर्षी पण वारीला येणार आहेत की नाही. तर आज 7 तारीख आहे आणि उद्या 8 तारीख संत ज्ञानेश्वर महाराज पालखी यांचा आज प्रस्थान, उद्या प्रस्थान होणार आहे. तर त्याचसाठी आज सर्व तयारी करत होतो. पण तुम्हाला माहिती आहे इंद्रायणी नदीला पूर आलाय आणि आळंदीमध्ये आता कोणाला जाऊन देत नाही. तर आमचे दिंडीचे जे महाराज आहेत, घनसोलीचे सुनील महाराज, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर ते पुण्यामध्ये गेलेले आहेत. जेव्हा आळंदीवरनं आपली दिंडी पुण्यामध्ये जाईल आणि 10 किंवा 12 तारखेला आम्ही तिकडे जाणार आहोत आणि दिव्या घाटातनं पुढं असा प्रवास आमचा दिंडीमध्ये राहणार आहे. तर तुम्ही पण कोणी येत आहे दिंडीमध्ये तर नक्की आपल्याला भेटा. आमची दिंडी क्रमांक आहे 130, घनसोलीची दिंडी आहे. तर या सुनील महाराज यांची दिंडी आहे. तर या आपल्याला भेटायला तिकडे आवडेल आम्हाला. अनया, काय ब्रेक झालाय तुझा? हां, तर अनयाची ऑनलाईन स्कूलचा ब्रेक झालाय. तर आम्ही आता जेवायला बसलोय. तर या सर्वांनी जेवायला. तो बघा, तो खालचा मीटर आहे. फोटोमध्ये 3160 आहे काहीतरी. आत्ताचा लेटेस्ट 13,000 आलाय. 13,500 आणि जूनचा 3,000 रुपये. हा, म्हणून कंप्लेंट टाकले की 500 युनिट जास्त पडलं. आता 29 तारखेपासून हे आहे ना रीडिंग आपली बिल मध्ये लिहिलंय. 29 पासून 7 पर्यंत म्हणजे 8 दिवसाची 64. आपण 10,000चा एवढा फरक. किचनचं पण काम चालू आहे, वेल्डिंग पण झाली, लाद्या पण तोडल्या, म्हणून एवढा फरक पडतोय. आपण कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, तो बोलला काय जास्त नाही, 2-1 हजार रुपयाचा फरक पडेल. 10,000चा फरक पडला डायरेक्ट. चला तर मंडळी, मीटर चेक करण्यासाठी जे साहेब आले होते त्यांनी आपला मीटर प्रॉपर चेक केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की मीटर बरोबर आहे. तुम्हाला जो 13,700 जो बिल आला आहे तो तुम्हाला काही करून भरावाच लागेल, कारण रीडिंग प्रॉपर दाखवते आणि इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये पण रीडिंग प्रॉपर दाखवते. तर हे सर्व झाल्यानंतर मी घरी आलो, उमासोबत डिस्कस केला आणि अचानक माझा जो बिल आहे त्याच्या बॅक साईडला माझा लक्ष गेला. आता आपण नेहमी बिल भरताना फ्रंट साईड बघतो, अमाऊंट आपली दर महिन्याची असली की आपण भरून टाकतो, पण मागे कधीच लक्ष देत नाही. आता मी जेव्हापासून बिल भरायला लागले तेव्हापासून तर नाही लक्ष दिला, पण आता एवढ्या मोठ्या अमाऊंटचा बिल आलाय तर लक्ष गेला. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, स्थिर आकार 140 रुपये आहे. त्याच्यानंतर वीज आकार 10378, म्हणजे हा जो आपला बिल आहे तो ॲक्च्युली आपल्याला 140 + 10378 अराउंड 10,500 काहीतरी आपल्याला बिल आलेलं आहे. म्हणजे ज्या घरामध्ये लाईट वापर नाही होत तिथे 140 रुपये मीटरचा भाडा येत असतो, ते मला माहिती होतं. पण आता बघा काय काय यांनी केलं आहे. वाहन आकार, आता हा कोणता प्रकार आहे माहिती नाही, त्याला 1,200 रुपये लावलेत. त्याच्यानंतर इंधन समयोजन आकार, त्याला 339 रुपये लावलेत. वीज शुल्क 16%. आता हे कुठले 16%? मी कॅल्क्युलेट केला की 10,500चे 16% किती होतात, तर अमाऊंट 1600च्या आसपास आली. पण इकडे बघताय तुम्ही 1900 रुपये त्या लोकांनी 16% लावले. मग सर्व जी वरची रक्कम आहे ती जोडून बघितली तेव्हा 16% 1900 रुपये येतात. म्हणजे 10,500 बिल आणि ऑलमोस्ट 3,025 रुपये आपल्याला टॅक्स लागलेला आहे. बघा, 10,000च्या बिलवरती 3,500 रुपये टॅक्स लागतोय, म्हणून हा एवढा बिल दाखवतोय. 500 युनिट कसे पडले ते माहिती नाही, मे बी ते आपले लाद्या फोडायच्या मशिनी वापरत होते, वेल्डिंग वगैरे झाली त्याच्यामुळेच असतील. म्हणजे एकूण 10,000 पर्यंत आपल्याला बिल आलंय, पण हे वरचे जे अमाऊंट आहेत त्याच्यामुळेच 13,500 पर्यंत गेलाय. म्हणजे आपल्याला 1,000चा बिल आला, जर त्याच्यावरती 16% लागलं तर ते 1,160चा बिल होऊन जाते आपला. म्हणजे 3,000चा आला तर किती, 450 रुपये त्याच्यामध्ये वाढतात. मग 3,500चा अंदाजे सांगतोय हा, तर 10,000वरती 3,500 रुपये असे वाढलेले आहेत आपले. पहिलाचा बिल मी शोधत होतो की पहिले हे लोक किती आकार वगैरे लावायचे, पण ते मला काही कारणामुळे भेटलं नाही. पण तुम्ही बघा, जर तुमच्याकडे जुना बिल असेल तर कम्पेअर करा नक्की या अमाऊंट होत्या काय. वीज शुल्क 16% लावायचे काय,
तो अमाऊंट नक्की बघा, कारण त्याच्यामुळेच कुठं ना कुठं आज आपला बिल खूप जास्त वाढायला लागला आहे बघा, असं मला तरी वाटतंय. पण आता नाईलाज आहे, जे काय जो बिल आलाय तो आपल्याला भरायचाच आहे. मी सांगा मी बिल भरू की नाही. लास्ट डेट माझ्याकडे आहेत अजून 5-6 दिवस मला बिल भरायला. तर तुम्ही या 5-6 दिवसामध्ये काही मला सांगताय तर मी ते नक्कीच करेन. नाहीतर काही न इलाजामुळे मला जो 13,000 अमाऊंट आहे, 13,500 13,700 तो भरावाच लागेल. तर आज सामान्य माणसाप्रमाणे मीही जास्त बिल आला म्हणून तक्रार करायला गेलो आणि काय काय अडचणी येतात त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. आता मे महिन्यामध्ये जो वापर केला त्याचा बिल मला जूनमध्ये 3,000 रुपये आला आणि जूनमध्ये जो वापर केला त्याचा बिल मला 13,000 आला. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला. तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की आपले जे बिल भरायला जातात त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांना पण बघू द्या त्यांना किती आकार वगैरे लागला आहे ते. आणि मी काय करू शकतो ते नक्की याच्यावरती कमेंट करा. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. चला.